जागतिक महासागर दिनाच्या अनुषंगानं महासागरातल्या जैवविविधतेची सद्यस्थिती, त्यांची मानवी जीवनातली उपयुक्तता आणि आपल्या भविष्याच्या दृष्टीनं महासागराचं महत्त्व याविषयी चर्चा करण्यासाठी तारापूरवाला सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे सहाय्यक संशोधन अधिकारी प्राध्यापक सचिन साटम आज आपल्या स्टुडिओत आले आहेत। नमस्कार। 9:30च्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत। सागराची काळजी घेणं, त्यासाठी त्याबाबतची जनजागृती करणं हे तर या दिवसाचं महत्त्व असतं। पण जगभर हा दिवस कसा साजरा केला जातो? हा दिवस म्हणजे 8 जून हा दिवस जगभर सागरी दिन म्हणून साजरा केला जातो। त्याचं मुख्य कारण म्हणजे हे वार्षिक महोत्सव म्हणून हा दिन साजरा केला जातो। त्याचं मुख्य कारण असं आहे की वर्षभर आपण सागराच्या जतनासाठी जे काही काम करणार आहोत हे आपलं वर्षभर लक्षात राहावं, हा त्याचा मुख्य हेतू आहे। त्यानंतर हे काम करण्यासाठी जास्त पुढे येणारे लोक म्हणजे मत्स्य संग्रह जे आहेत ती लोक, शाळा कॉलेजची मुलं आहेत, स्क्युबा डायव्हिंग करणारे लोक आहेत, मरीन सेलर्स आहेत, किंवा टुरिस्ट लोक जे आहेत जे सागरावर अवलंबून आहेत, किंवा सागराच्या जवळ राहणारे लोक आहेत। हे लोकांचा एक प्रकारचा हा एक गेट टुगेदरच असतो आणि ते ह्या दिवशी वेगवेगळ्या प्रकारचे शपथ घेतात की आम्ही सागरासाठी वर्षभर काय करू, म्हणून हा सागरी दिन हा साजरा केला जातो। कोणती नवीन संकल्पना राबवली गेली? जवळपास 100 देशांमध्ये आज हा सागरी दिन हा साजरा केला जातोय। साधारण 2008 पासून प्रत्येक वर्षाला एक वेगवेगळी थीम सुद्धा दिली जाते। तर ह्या वर्षी आवर फ्युचर आवर ओशियन आवर फ्युचर म्हणजे आपला सागर आपलं भविष्य अशी ही थीम ह्या वर्षी आपण युनायटेड जे नेशन्स आहेत त्यांनी जाहीर केलेली आहे। तर काही देश ह्या कार्यक्रमासाठी काही देश नवीन संकल्पना जाहीर करत आहेत। म्हणजे काही देशांमध्ये सेल्फी ऑफ द सी, म्हणजे जसं आपण स्वतःच्या आता सर्व लोक सेल्फी काढतायत तसं लोकांचा समुद्रावर जवळ फोटो काढायचा आणि त्यांचा तो फोटो काढताच वेळेला त्यांना समुद्राच्या बद्दल जनजागृती करायची। म्हणजे ते लोक प्लास्टिक जास्त कमीत कमी वापरतील किंवा कमीत कमी रसायनं किंवा कमीत कमी घाण जी आहे ती आपण समुद्रामध्ये सोडू, याच्याबद्दल त्यांना आपण जनजागृती करून द्यायची आहे। आणि त्यानंतर हे जे सेल्फीचे फोटो आहेत तर ते फोटो नंतर फेसबुक असेल, ट्विटर असेल किंवा इंस्टाग्राम असेल, व्हॉट्सअप असेल याच्यावरती त्याचा प्रसार करायचा, अशी ही संकल्पना सेल्फी ऑफ द सी काही देशामध्ये केली जाते। तर काही देशामध्ये खास करून आपल्या देशामध्ये वगैरे लोकांकडून वेगवेगळ्या प्रकारचे शपथ घेतल्या जात आहेत। जसं थोडक्यात सांगायला तर मी पुन्हा वापर जे येतील अशा पाण्याच्या बाटल्या असतील किंवा चहाचे कप असतील अशाच गोष्टींचा मी वापर करेन, किंवा मी पब्लिक ट्रान्सपोर्टचा जास्तीत जास्त उपयोग करेन, त्याशिवाय स्वच्छता मोहिमेमध्ये मी सहभाग घेईन, अशा वेगवेगळ्या प्रकारचे शपथ लोकांकडून आपण घेऊ शकतो। अशा वेगवेगळ्या प्रकारची संकल्पना आता राबवल्या जात आहेत। सागराचे नक्की आपल्याला काय काय उपयोग असतात? सागरचे उपयोग आपल्याला फार महत्त्वाचे आहेत। हे जे निसर्ग चक्र असतं ते थोडं जरी विस्कळीत झालं तर त्याचे विपरीत परिणाम आपल्यावर होत असतात। जवळजवळ आपल्याला जो ऑक्सिजन जो आपल्याला मिळतोय त्याच्यापैकी 70% ऑक्सिजन जो आहे तो सागरामधूनच आपल्याला मिळतोय। आपल्याला मुख्य म्हणजे खाद्य, जे मासे असतील किंवा इतर कुठलेही प्राणी असतील तर जे आपण जे खाद्य म्हणून जे खातोय तर ते आपल्याला अन्न पुरवठा म्हणून हा सागराचा महत्त्वाचा उपयोग आहे। त्याच्यानंतर निसर्गाचा समतोल ही सागर राखण्याचं काम करते, कारण पाऊस पडणं आहे किंवा इतर ज्या गोष्टी आहेत हे फारपणे सागरावरच अवलंबून आहेत। त्याच्यानंतर पाणी, जे आपल्याला मिळणारं जे पाणी आहे ते 97% पर्यंत पाणी हे आपल्याला हे सागरामधून मिळतं। आपल्याला माहिती आहे, शाळेमध्ये आपल्याला सर्वांना शिकवलं जातं की सागरातलं पाणी नंतर बाष्पीभवन होतं आणि नंतर आपल्याकडे पुन्हा पावसाच्या रूपाने पडतो। 97% पाणी हे सागरामधून मिळते। सागरामधून जे काही प्राणी आहे जे असतील, मासे असतील किंवा शैवाळ असेल, याच्यापासून आपल्याला बहुतेक वेगवेगळ्या प्रकारचे औषधोपयोगी पदार्थ सुद्धा मिळत आहेत। या व्यतिरिक्त आपण जो मनुष्य प्राणी किंवा इंडस्ट्रीमधून मनुष्य प्राण्याने निर्माण केलेली जी इंडस्ट्री आहे त्याच्यातून जो कार्बन डायऑक्साईड जो निर्माण होतोय तर तो कार्बन डायऑक्साईड 30% पर्यंत जो कार्बन डायऑक्साईड शोषून घेण्याचं काम हा सागर एकटाच करतोय। मग आता प्रदूषण नेमकं सागराचं कशामुळे होतं? थोडक्यात जर सांगायचं झालं तर जवळपास 8 मेट्रिक टन प्लास्टिक हे सागरामध्ये दरवर्षी डंप होते। याच्यावरून आपण विचार करू शकतो की अजूनपर्यंत सागरामध्ये किती प्लास्टिक असेल। प्लास्टिक हे असं गोष्ट आहे की जवळपास 400 वर्षापर्यंत ती नष्ट होत नाहीत।
आणि या व्यतिरिक्त जर फोम पण आहे तो पण 50 वर्षे, ॲल्युमिनियम असेल तर 200 वर्षे, न्यूजपेपर जरी साधा आपण जरी म्हटला तरी तो 7 ते 7 आठवड्यापर्यंत नष्ट होत नाही. या व्यतिरिक्त जर आपण जर बघायला झालं, सागराचं प्रदूषण होण्याचं मुख्य कारण म्हणजे इंडस्ट्रियल वेस्ट जे आहे, पुन्हा पावसाचं जे पाणी जे आहे ते वाहून जातं, ते पुन्हा ऑइल जे आहे आपलं पेट्रोलियम पदार्थ जे आहेत ते समुद्रामध्ये मिळत आहेत. तर हे पावसाच्या पाण्यातून वगैरे मुख्य म्हणजे खतं जे आहेत, खतं, पेस्टिसाइड्स, शेतीला वापरले जे आपण जातो औषधं जे वापरतो शेतीमध्ये ती, पुन्हा प्राण्यांची सगळी प्राण्यांची विष्ठा जी आहे ती, आणि पेट्रोलियम पदार्थ जे आहेत हे समुद्रामध्ये जात आहेत आणि त्याच्यामुळे सागरावर विपरीत परिणाम होतोय. जैवविविधतेच्या संरक्षणाकरता नेमके कोणते उपाय केले जात आहेत? जैवविविधतेचं संरक्षण जर करायचं झालं तर त्याच्यासाठी आज भरपूर प्रमाणात उपाय केले जात आहेत. मुख्य म्हणजे आर्टिफिशियल जे रीफ्स आहेत तर हे तयार केले जात आहेत काही ठिकाणी. तर काही ठिकाणी प्लास्टिक मुक्ती म्हणजे आपण प्लास्टिक वापरणार नाही अशी शपथ सुद्धा घेतली जाते. मँग्रोव्ह जे कांदळवन जे आहेत तर कांदळवनचं संरक्षण करण्यासाठी शासनाने भरपूर काम करते. याशिवाय काही ठिकाणी नवीन कांदळवनची रोपं लावावी असं सुद्धा शासन प्रयत्न करते. या व्यतिरिक्त सी रांचिंग हा एक प्रकार आहे, म्हणजे जे माशांची पिल्लं किंवा जे मासे नष्ट होत आले त्या मासेचे पिल्लं समुद्रामध्ये सोडली जातात, जेणेकरून काही वर्षांनी त्याच्यापासून आपल्याला नवीन जास्त प्रमाणात माशाचं प्रोडक्शन भेटू शकेल. आणि छोटे मासे जे आहेत तर ती लोक पकडू नयेत म्हणून माशाची जाळी जी आहेत तर त्याच्यावरती मेश साईजचं रेग्युलेशन केलं जातं की छोटे मासे त्याच्या जाळ्यामध्ये पकडले जाऊ नयेत. या व्यतिरिक्त ठराविक काळासाठी मासेमारी बंदी केली जाते. आता जर आपल्याकडे महाराष्ट्रात किंवा संपूर्ण भारतामध्ये जवळपास साधारण 1 जून ते 30 जुलैपर्यंत मासेमारी बंदी आहे. ह्याचं पण कारण तेच आहे की आतली जी जैवविविधता आहे ती टिकावी, माशाचं प्रजोत्पादन व्हावं आणि मत्स्योत्पादन वाढावं. या व्यतिरिक्त काही ठराविक जे मासे आहेत जे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत तर त्यांच्यावरती पकडण्यावरती सुद्धा बॅन केलं जातं, किंवा कासव असेल किंवा इतर मॅमल्स म्हणजे सस्तन प्राणी जे असतील तर त्यांना पकडण्यावर सुद्धा निर्बंध केलेले आहेत. राज्यात सागरी स्वच्छतेच्या दृष्टीनं नेमकं काय केलं जात आहे? आपल्या खास करून महाराष्ट्रामध्ये सागरी स्वच्छतेसाठी काही महत्त्वाचे पावलं उचलले जात आहेत. जर आपण गणेश विसर्जनाच्या वेळेला बघितलं किंवा नवरात्राच्या वेळेला जर देवी विसर्जनाच्या वेळेला बघितलं तर निर्माल्य जे आहे तर ते कलेक्शनसाठी बहुतेक संस्था किंवा शाळा कॉलेजची मुलं पुढे येऊन काम करत आहेत. या व्यतिरिक्त हा सागरी दिन आहेच. सागरी दिनाच्या व्यतिरिक्त जागतिक बीच क्लीनअप डे सुद्धा असतो, साधारण 16 सप्टेंबरला साजरा केला जातो जगभर. याच्या व्यतिरिक्त बीच फेस्टिवल सुद्धा ऑर्गनाईज केले जातात. आता नुकतेच आपल्या रत्नागिरी फेस्टिवल झालंय, गुहागर, श्रीवर्धन अशा ठिकाणी दरवर्षी बीच फेस्टिवल एक घेतले जात आहेत. या व्यतिरिक्त वाळू आणि सिमेंट यांच्या मिश्रणाने एक जिओ टेक्स्टाइल्स असे करून नवीन जैवविविधता तयार व्हावी म्हणून प्रयत्न केले जातात. वर्ल्ड बँकेने एक रत्नागिरीला मीरा येथे एक प्रोजेक्ट फायनान्स केला आहे, तर तो प्रोजेक्ट रत्नागिरी येथे चालू आहे. या व्यतिरिक्त मरीन सँच्युरीज काही ठिकाणी डिक्लेअर केलेल्या आहेत. मालवण येथे काही एरिया प्रोटेक्टेड आहे, तर तिथे आपण कासव किंवा इतर प्राणी हे पकडू शकत नाही, असे मरीन सँच्युरीज एक केले जातात. या व्यतिरिक्त तामिळनाडू मध्ये फर्स्ट टाइम केलं होतं. त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्रात मालवण येथे कवडापेठ म्हणून जो कोस्ट आहे तर तिथे प्रवाळ प्रत्यारोपण आर्टिफिशियल प्रवाळ केले जातात आणि माशासाठी कृत्रिमपणे एक अधिवास माशांना राहण्यासाठी जागा निर्माण केली गेली आहे. जाता थोडक्यात लोकांना काय आवाहन करा? लोकांना सांगायचं झालं हे सागरी दिनाच्या निमित्ताने लोकांना असं सांगेन की आपल्या घरातील जे सांडपाणी आहे तर त्याच्यामध्ये प्लास्टिक असेल किंवा इतर जो कचरा आहे तो नष्ट पावणार नाही किंवा पुढे सागराला हानी होईल असं सांडपाणी समुद्रामध्ये आपण सोडणार नाही याची आपण काळजी घ्यायची. त्याच्यानंतर साफसफाईसाठी जे आपण केमिकल्स वापरत आहेत किंवा सेल्स, बॅटरी जे आहेत, रंग आहेत, पेस्टिसाइड्स आहेत हे समुद्रामध्ये किंवा सांडपाण्यातून निघून जाणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे. आज मार्केटिंगमध्ये पॅकेजिंगला फार महत्त्व दिले जातं. तर असे जे पॅकेजिंगसाठी आपण जे प्लास्टिक वापरतोय तर ते सुद्धा धोकादायक आहे. म्हणून जास्तीत जास्त विदाउट पॅकेजिंग जर आपण मटेरियल जर घेतलं तर ते एक फार महत्त्वाचं होईल. त्याच्यानंतर टिकाऊ बॉटल्स जे आहेत पाण्यात पिण्यासाठी, टिकाऊ बॉटल्स, टिकाऊ ग्लास
आणि कापडाच्या पिशव्या जर आपण मार्केटमध्ये जर जास्तीत वापरल्या तर ते फार एक महत्त्वाचं आहे. पुन्हा लोकांना एक महत्त्वाचं आवाहन केलं जाईल की शाश्वत मासेमारी जी आहे केली त्या शाश्वत मासेमारीच्या नियमाप्रमाणे जे मासे पकडले जात आहेत म्हणजे छोटे मासे किंवा जे अंडी धारण केलेले जे मासे आहेत तर हे मासे विकत न घेता फक्त खाण्यालायक जे मासे आहेत ते जर आपण मोठे मासे जर विकत घेतले, मला असं वाटतं की तर बरोबर प्रत्येकाची जबाबदारी ही खूप मोठी आहे, कारण अस्वच्छता ही आपणच करत असतो आणि मग आपण दोष देतो की ते साफ होत नाही. तर मला वाटतं ह्या दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनी आपण स्वच्छता ठेवली पाहिजे, हा एक लक्षात ठेवायला पाहिजे. आज आपण या निमित्तानं चर्चा करण्यासाठी आलात, मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद.